हॅलो. ओके. तर आजचा हा क्लास आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लास्ट क्लास आहे. ठीक आहे. या क्लासमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे पीएसपी मधले क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ट्रान्सफॉर्मर नावाचा टॉपिक आपण डिस्कस केला होता त्याचे क्वेश्चन. तर पहिले क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या अगोदर मी ट्रान्सफॉर्मरची थेरी जी आहे ते फास्ट मध्ये रिवाइज करतो. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर काय होतं तुम्हाला माहित आहे. ट्रान्सफॉर्मरचं स्ट्रक्चर काही अशा पद्धतीने आपण काढलं होतं, जर आठवत असेल तर. ट्रान्सफॉर्मर मध्ये एक होती आर्मेचर कॉईल. काय होती? एक आर्मेचर कॉईल. अशा काही पद्धतीनं आणि या आर्मेचर कॉईल वरती इथं वाउंड केलेले आहेत दोन कॉईल. ही जी दिसत आहे तुम्हाला लेफ्ट हँड साइडला, ही झाली प्रायमरी कॉईल. कोणती कॉईल आहे ही? प्रायमरी कॉईल. आता जो बोलता नसेल मी बाहेर काढेल त्याला. आणि ही जे दिसत आहे तुम्हाला, दिस इज सेकंडरी कॉईल. हे कोणती कॉईल आहे? सेकंडरी कॉईल. सेकंडरी कॉईल ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. येलो कलर मध्ये काय दिसत आहे? आर्मेचर. त्यानंतर प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल. या प्रायमरी कॉईल मध्ये जो करंट आहे त्याला आपण डिनोट करू आयपी न. कसं डिनोट करू? आयपी न. ठीक आहे. त्यानंतर या प्रायमरी कॉईलला आपण काय करतो, काहीतरी इलेक्ट्रिक सप्लाय होतो लेफ्ट साइडला, म्हणजे करंट सप्लाय केला ना आपण. तर इकडून जे ईएमएफ दिलेलं आहे ते ईएमएफ आहे आपलं ईएस. दॅट इज ईएमएफ इन द, सॉरी ईएस नाही, ईपी, ईएमएफ इन द प्रायमरी कॉईल. आता या ईएमएफ मुळे आणि या करंटमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड बनलेली आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे या कॉईल सोबत लिंक काहीतरी फ्लक्स आहे. तर तो फ्लक्स काय म्हणतो मी? फाय पी. फाय पी इज फ्लक्स लिंक्ड विथ द प्रायमरी कॉईल. ईपी इज द ईएमएफ ऑफ प्रायमरी कॉईल. आयपी इज द करंट इन द प्रायमरी कॉईल. या कॉईलचे काही नंबर ऑफ टर्न्स आहे, त्यांना काय म्हणतो मी? एनपी. एनपी इज द नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी कॉईल. ठीक आहे. इकडे आलो आपण. हा काय असेल? करंट इन अ सेकंडरी कॉईल, ईएमएफ इन अ सेकंडरी कॉईल, नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी कॉईल, त्यानंतर फ्लक्स इन अ सेकंडरी कॉईल. अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे. आता काय की या ट्रान्सफॉर्मरचा आपण यूज करतो पॉवर ट्रान्समिशनसाठी, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी. तर जे पॉवर तुम्ही इथं प्रायमरी कॉईलला दिली त्याची तीच पॉवर, म्हणजे जे पॉवर इथं दिला तुम्ही, तिला म्हणतात इनपुट पॉवर. कोणती पॉवर म्हणतात त्याला? इनपुट पॉवर. ठीक आहे. इनपुट पॉवर. आणि जी इकडनं भेटते त्याला काय म्हणतात? आउटपुट पॉवर. त्याला काय म्हणतात? आउटपुट पॉवर. तर पॉवरचा बेसिकली फॉर्म्युला असते व्होल्टेज इंटू करंट. आता इथं व्होल्टेज म्हणजेच ईएमएफ आणि करंट काय? आय. तर पॉवरचा फॉर्म्युला काय असणार? ई इंटू आय. ठीक आहे. तर जर हे ट्रान्सफॉर्मर आयडियल असेल तर इनपुट पॉवर हे आउटपुट पॉवरच्या इक्वल असते. कधी? जेव्हा हे ट्रान्सफॉर्मर कोणतं असेल? आयडियल. कारण आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्याही प्रकारचं पॉवर लॉस होत नाही. जर इकडून तुम्ही जेवढे वॅट पॉवर दिली तेवढीच पॉवर वॅट तुम्हाला तिकडून भेटते. ठीक आहे. आता दुसरं एक महत्त्वाची टर्म इथं समजून घ्यायचं तुम्हाला. जर मी समजा सेकंडरी कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स डिवाइड बाय प्रायमरी कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स केले, म्हणजे मी रेशो घेतला नंबर ऑफ टर्न्सचा, सेकंडरीचे वर प्रायमरीचे खाली, तर याला एक क्वांटिटी म्हणतात आणि दॅट इज कॉल्ड ॲज टर्न रेशो. याला काय म्हणतात रे? टर्न रेशो. तर जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये टर्न रेशो काय सांगितला तर तुम्ही काय कराल? नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉईल डिवाइड बाय नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी कॉईल. आता याच्यावरूनच एक गोष्ट मला आणखी समजते की हे जे ट्रान्सफॉर्मर आहे हे दोन प्रकारचे असतात. एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग आता स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर नेमकं कसे ओळखायचे? तर पोरं हो, जर समजा इफ नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी कॉईल हे जास्त असेल नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी कॉईल पेक्षा, बा या सेकंडरी कॉईल मध्ये नंबर ऑफ टर्न्स आहेत हे कसे घेतले मी ना? जास्त. या डायग्राम मध्ये मी मनानच काढलेलं. पण जर इथे जास्त असेल तिकडले कमी असतील तर ईएमएफ कोणतं जास्त असेल सांगा बरं? ईएमएफचा फॉर्म्युला काय असते? ईएमएफ इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी. इथं आपण जर समजा ईएमएफ समजा सेकंडरी कॉईल मध्ये, प्रायमरी कॉईल मध्ये जर सेकंडरी कॉईल मध्ये ईएमएफ पाहिजे तर करंट तुम्हाला प्रायमरी कॉईल मध्ये चेंज करावं लागेल. बरोबर आहे की नाही? तर तुमचं जे ईएमएफ आहे हे नंबर ऑफ टर्न्स वर डिपेंड करेल ना. जेवढे जास्त नंबर ऑफ टर्न्स तेवढे जास्त काय जनरेट होईल? ईएमएफ. म्हणजे मी इथं ही म्हणू शकतो तुम्हाला की ईएमएफ इन अ व्हॉट इज दॅट? सेकंडरी कॉईल इट इज ग्रेटर दॅन ईएमएफ इन अ प्रायमरी कॉईल. तर तेव्हा ते ट्रान्सफॉर्मर कोणतं असते? स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर. कोणतं असतं रे? स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे इनपुट व्होल्टेज कमी आणि आउटपुट व्होल्टेज जास्त, तर स्टेप अप केलं तुम्ही, व्होल्टेजला वाढवलं. जेव्हा व्होल्टेज वाढवता तर ट्रान्सफॉर्मर कोणतं? स्टेप अप. ज्याच्यामध्ये सेकंडरी कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स कसे असतात? जास्त, प्रायमरीचे कमी. किंवा जे आउटपुट व्होल्टेज असते सेकंडरी कॉईलचं आउटपुट व्होल्टेज म्हणून दिला
ई म्हणजे व्होल्टेजच, ईएमएफच, ते कसं असेल, ई म्हणजेच व्ही आहे आपला, ठीक आहे, तो जास्त आणि प्रायमरीचा कमी, ठीक आहे, झालं. त्यानंतर जर समजा नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी हे कमी असतील, नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरीच्या कंपॅरिझन मध्ये, तर ईएमएफ इन सेकंडरी सुद्धा कसं असेल, कमी, ईएमएफ इन प्रायमरीच्या कंपॅरिझन मध्ये, तर तेव्हा हे कोणतं ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. केव्हा असेल हे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. कळतंय का तुम्हाला? ओके, आता आपल्याकडे आणखी एक क्वांटिटी येते आणि मग आता जर ईएमएफ चालत तर आपल्याकडे आणखी एक क्वांटिटी आहे, दॅट इज कॉल्ड पॉवर. ठीक आहे, कोणती क्वांटिटी, पॉवर. तर पॉवर इज इक्वल टू काय असते, ई इंटू काय सांगितलं मी तुम्हाला, आय, ई इंटू काय सांगितलं तुम्हाला, आय. ठीक आहे, तर जर मला इनपुट पॉवर लागली असती तर इनपुट पॉवरला मी म्हणतो दॅट इज P1 आणि ते किती असेल माझी, EP आणि IP. आणि जर मला आउटपुट पॉवर लागली सेकंडरी कॉइल मधून निघणारी तर ते किती असेल माझी, ES IS. कळतंय का तुम्हाला? आता आणखी एक टर्म येते आणि दॅट टर्म इज कॉल्ड एज इफिशियन्सी. तशी हे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. इफिशियन्सी जे दिसू राहिली हे तुमच्या सिलेबस मध्ये नाही म्हणजे नसायलाच पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या सिलेबस पूर्ण आयडियल ट्रान्सफॉर्मरचा कॉन्सेप्ट दिलाय. पण प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या सीईटीच्या पेपरमध्ये एमसीक्यू आला इफिशियन्सीवर बेस, म्हणजे थेरीच्या पुस्तकात जरी तुम्हाला तेवढं डिटेल नसलं तरी इथे ते आपल्याला वापरायचं आहे. इफिशियन्सी म्हणजे काय असते, कुठल्याही गोष्टीची इफिशियन्सी असते किंवा तुम्ही किती इनपुट देऊन किती आउटपुट तुम्हाला भेटून राहिलं. समजलं का, की कितीचा ऍव्हरेज आहे, 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती चालून राहिली, तिची इफिशियन्सी, तिचा मायलेज त्याच्यावर ठरेल ना. तर आपल्या ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी कशी काढतात, ते डिनोट करतो इटानं, आणि ते काढतो आपण आउटपुट पॉवर. आउटपुट पॉवर अपॉन काय रे बाळांनो, इनपुट पॉवर. आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. तर आउटपुट पॉवर काय आपली, ES IS आणि इनपुट पॉवर काय आपली, EP IP. हे झाला तुमचा इटा. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं की हा जो इटा असतो हा नेहमी, जर समजा ट्रान्सफॉर्मर तुमचं आयडियल असलं, इफ ट्रान्सफॉर्मर काय असेल, आयडियल, फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर, आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवर इक्वल असते, कारण पॉवर लॉस होतच नाही. तर इटाची व्हॅल्यू आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी काय असेल तुमची, 1 असेल. पण जर दुसरा नॉर्मल ट्रान्सफॉर्मर असलं तर त्याचा इटा तुम्हाला काय असेल, 1 पेक्षा कमीच भेटेल. ठीक आहे, आता याला जर पर्सेंटेज मध्ये इफिशियन्सी जर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये सांगणं असेल तर तुम्ही काय कराल, मल्टिप्लाइड बाय 100, म्हणजे आयडियल ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी किती असते, 100%. आणि नॉर्मली रिअल लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मर असतात ते 100% इफिशियन्सी असतात का, नाही, काही ना काही त्यात लॉस होतेच, म्हणजे 100% पेक्षा कमीच इफिशियन्सी त्यांची असते, किंवा त्यांचा इटा हा 1 पेक्षा काय असतो, कमीच असतो. त्यासोबत आणखी एक गोष्ट की मला समजलं की जर आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये पॉवर हेच राहते, पॉवर काय राहते, आयडियल ट्रान्सफॉर्मर असलं की इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर. मी इथे येतो, फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर PI इज इक्वल टू आउटपुट पॉवर PO किंवा P1 इज इक्वल टू P2. तर हा काय असेल, EP IP इज इक्वल टू ES IS. तर इथून मी काय करतो, ES डिवाइड बाय, समजा मी ना EP केला, ES चा डिवाइड मध्ये EP नेला, तिकडे काय होईल, IP डिवाइड बाय IS. पण ES अपॉन EP मी काय लिहू शकतो, NS अपॉन NP. म्हणजे हे एक रिलेशन माझ्याकडे आलं, इक्वेशन माझ्याकडे आलं, याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मर्स इक्वेशन. काय म्हणतो याला आपण, ट्रान्सफॉर्मर्स इक्वेशन. का, कारण पहा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, करंट आला, EMF आला, नंबर ऑफ टर्न्स आला, ज्या की मेन असतात कुठल्याही ट्रान्सफॉर्मरसाठी. म्हणजे NS अपॉन NP इज इक्वल टू ES अपॉन EP. तर यांचं ई सोबत डायरेक्ट रिलेशन आहे, पण ES अपॉन EP पुढे झालेलं IP अपॉन IS म्हणजे EMF चं करंट सोबत कसं रिलेशन आहे, इनव्हर्स रिलेशन आहे, हे आपल्याला इथून समजते. तर एवढ्या गोष्टी जर तुमच्या ट्रान्सफॉर्मर बद्दल तुमच्या डोक्यात असतील, हे व्यवस्थित मी सांगितलेलं या 2 स्लाइड्स, तर तुम्ही आता ट्रान्सफॉर्मरचं कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण असं डायरेक्ट नसते, त्याची बी प्रॅक्टिस करावी लागते. तर आता आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया नॉलेजच्या भरोशावर. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती हा आहे, काय म्हणते पाय, द रेशो ऑफ सेकंडरी टू द प्रायमरी टर्न्स इन अ ट्रान्सफॉर्मर इज 3:2. रेशो ऑफ सेकंडरी टू द प्रायमरी टर्न्स म्हणजे NS अपॉन NP. टर्न्स म्हणजे नंबर ऑफ टर्न्सची गोष्ट सुरू आहे, ते किती दिले तुम्हाला, 3:2. इफ द पॉवर आउटपुट इज P, म्हणजे त्यांना म्हटलं आउटपुट पॉवरला मी P2 म्हणतो समजा, ते किती दिलंय तुम्हाला, P. द इनपुट पॉवर विल बी, तर इनपुट पॉवर किती असेल, म्हणजे तुम्हाला विचारलं P1 किती असेल, त्याचा आन्सर आहे P. कारण तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर कोणता आहे, आयडियल. काही त्यांना सांगितलंच नाही टर्म्स अँड कंडिशन. तर आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी काय असतं, तुमची इनपुट पॉवर इज इक्वल टू काय असते, आउटपुट पॉवर असते. ठीक आहे, चलो ये नेक्स्ट क्वेश्चन करते हैं. क्वेश्चन है,
अ ट्रान्सफॉर्मर हॅज 1000 टर्न्स ऑन अ प्रायमरी वाइंडिंग्स, म्हणजे तुमच्याकडे एनपी किती आहे बाळांनो 1000 एंड 50 टर्न्स ऑन द सेकेंडरी वाइंडिंग्स, यानी कि सेकेंडरी वाइंडिंग पे एनएस कितना दिया हुआ है 50. If the transformer is connected to 220 volt and 1 ampere AC source, आता AC सोर्स म्हणजे जिकडून आपण सोर्स लावला ते कोणती कॉईल असेल इनपुट कॉईल. सोर्स जिकडून लावला कारण जो इनपुट आहे तोच सोर्स आहे ना, आउटपुट तर इकडनं भेटणार आपल्याला, म्हणजे हे व्होल्टेज कोणतं असेल इनपुट व्होल्टेज, आणि इनपुट व्होल्टेज म्हणजे कोणतं ईपी, दॅट इज किती 220 व्होल्ट. आणि करंट करंट किती रे बाळा आयपी, आयपी किती आहे 1 एम्पियर, आयपी किती आहे रे 1 एम्पियर. ठीक आहे. द आउटपुट करंट ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज, द आउटपुट करंट म्हणजे कोणता आय एस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. समजलं का. आता बा आय एस आयपी चं रिलेशन काढता येतं आपल्याला जर ईपी आणि ईएस माहित असेल तर, बरोबर आहे. पण ईएस माहित आहे का नाही, पण 2 एन आणि 1 ई माहित आहे तर दुसरा ई भेटते ना, तर आपण काय करू वी नो दॅट, म्हणजे काय करू ईएस अपॉन ईपी इज इक्वल्स टू एन एस अपॉन एन पी, कारण याचं डायरेक्ट रिलेशन आहे, याचं डायरेक्ट रिलेशन आहे. तर आता मला पाहिजे ईएस, तर हा होईल एन एस ची व्हॅल्यू सांगणार, बोल नको मॅट. एन एस किती आहे 50, एनपी किती 1000 आणि इंटू किती रे ईपी, ईपी किती आहे रे ईपी दिलं तुम्हाला 220, हा शून्य या शून्यासोबत कटला, हा शून्य या शून्यासोबत कटला. ठीक आहे. आता याले 5 1 5, 5 2 10, 22 डिवाइड बाय 2 म्हणजे काय 11, म्हणजे सेकंडरी कॉइल मध्ये जे ईएमएफ इंड्यूस होईल ते किती असेल 11 व्होल्ट. ईएस भेटला तुम्हाला 11 व्होल्ट. चला पुढे आता तुम्हाला काय काढणार आहे करंट, करंट काढणार आहे, तर वी नो दॅट करंट कोण आहे आय एस, तर हा होईल आय एस अपॉन आय पी इज इक्वल्स टू ईपी अपॉन ईएस, कारण रिलेशन कसं असते इनवर्स. ईपी किती आहे ईपी, ईपी इज 220 अपॉन ईएस किती आहे इट इज 11 आणि इंटू हा आयपी होईल, तर आयपी किती आहे तुझ्याकडे 1. अरे हा आयपी तिकडे जाईल ना, म्हणजे इकडे पडेल आय एस 11 1 11, 11 2 22, आय एस थांब ना बाई झालं ना. ठीक आहे. आय एस किती आहे 20, म्हणजे 20 एम्पियर इतका करंट असेल, म्हणजे ऑप्शन कोणतं रे ए. हे लक्षात आलं का तुमच्या. चला पुढचा प्रश्न घेऊया. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. अन आयडियल ट्रान्सफॉर्मर, कोणतं ट्रान्सफॉर्मर आहे आयडियल, विच कन्वर्ट्स 220 व्होल्ट एसी टू 3.3 केव्ही एसी टू ट्रान्समिट अ पॉवर ऑफ 4.4 किलोवॅट. बाबू रे जर तुझं ट्रान्सफॉर्मर हे आयडियल आहे तर जेवढी इनपुट पॉवर असेल तेवढीच काय असेल आउटपुट पॉवर, म्हणजे हे पॉवर दोघांसाठी सेम आहे. इनपुट पॉवर P1 आउटपुट पॉवर P2 इज इक्वल्स टू पॉवर, आणि ते किती दिलं तुले 4.4 किलो वॅट. किलो वॅटचं कन्वर्जन करून घ्या वॅट मध्ये, म्हणजे 4.4 आणि किलो म्हणजे 10⁻³ वॅट. हे पॉवरची व्हॅल्यू आहे, तू कधी वापरू शकतो तुला लागेल तेव्हा. ठीक आहे. पुढे तो म्हणते जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा इनपुट एसी सोर्स किती दिला तुम्हाला 220 व्होल्ट, म्हणजे ई ऑफ पी इज इक्वल टू 220 व्होल्ट, आणि हा 3.3 किलो व्होल्ट हा आउटपुट सोर्स आहे, म्हणजे ईएस किती 3.3 केव्ही, केव्ही इज किलो व्होल्ट, म्हणजे हा होईल 3.3 इंटू 10⁻³ व्होल्ट. ठीक आहे. आता एवढा डेटा जो आहे मी लिहू राहिलो, एवढा तुम्ही डेटा नका लिहत जो एमसीक्यू सॉल्व्ह करताना. तुम्ही डायरेक्ट हायलाइट करायचे पॉइंट्स, फॉर्म्युले पिक करायचे, मग तुम्ही डेटा घ्यायचा, घेताच पुट करताच कन्वर्ट बी करून टाकायचा. समजलं का. आता मी फक्त तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून इथं ते एस्टॅब्लिश करताय पूर्ण. ठीक आहे. ईएस आहे. त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स किती तुमच्याकडे एन किती 6, पण कोणाचे प्रायमरी कॉइलचे, म्हणजे कोण एनपी किती रे बाळा 600. ओके. देन अल्टरनेटिंग करंट इन द सेकंडरी कॉइल इज, म्हणजे तुम्हाला विचारलं आय एस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. कसं करता येईल पा, तुम्हाला दोन्ही ई माहित आहेत, दोन्ही ई माहित आहेत, म्हणजे तुम्ही आता एक करंट काढू शकता. पहिले करंट काढून घ्या. करंट काढायसाठी काय करू शकता तुम्ही पॉवरला फॉर्म्युला वापरा. कोणत्या पॉवरचा वापर, तुम्हाला कोणता करंट पाहिजे सांगा पहिले. आय एस काढणं आहे तुम्हाला, मग आय एस साठी तुम्हाला जर ईएस माहित असला तर प्रॉब्लेम झाला ना, आय एस भेटते जागेवर, कारण तुम्हाला माहित आहे पॉवर इज इक्वल्स टू काय असते ई इंटू आय. तुम्हाला पॉवर माहित आहे की नाही माहित आहे, माहित आहे, कारण आयडियल करंट आयडियल ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे पॉवर सारखी असते. तर इथं काय होणार आहे बाळांनो, ई कोण पाहिजे यस, तर हा यस हा यस चालते ना. ठीक आहे. चला पी ची व्हॅल्यू पुट करा. पी ची व्हॅल्यू किती आहे 4.4 इंटू 10⁻³
कोण पाहिजे, आय एस पाहिजे, तर हा डिवाइड मध्ये कोण येईल, ई एस, आणि ई एस ची व्हॅल्यू किती आहे, 3.3 इंटू 10⁻³ गेट कॅन्सल, 11 त्रिक 33, 11 चूक 44, म्हणजे आय एस इज इक्वल्स टू 4/3, 4/3 एम्पियर, 4/3 एम्पियर, म्हणजे कोणता आन्सर, ऑप्शन बी. गेलं का वरून. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हा आहे, ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. अन आयडियल ट्रान्सफॉर्मर, कोणतं ट्रान्सफॉर्मर आहे, आयडियल, इन अन अप्लिकेशन, सॉरी इन अप्लायन्स फॉर कन्व्हर्टिंग. तर जे आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे, ठीक आहे, इट इज अन अप्लायन्स फॉर कन्व्हर्टिंग काय, स्मॉल करंट ॲट लो व्होल्टेज टू हाय करंट ॲट हाय व्होल्टेज. अबे ट्रान्सफॉर्मर मध्ये जेव्हा तुम्हाला माहित आहे की ईचा आणि आयचा प्रॉडक्ट म्हणजे पॉवर असते, तर मग ईचं आणि आयचं रिलेशन कसं असेल, इनव्हर्स ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे इनपुट पॉवर P1 इज इक्वल्स टू आउटपुट पॉवर P2 असते, तर हा EP IP इज इक्वल्स टू ES IS असते. तर हा प्रॉडक्ट जर सेम राहील, म्हणजे इथं 3 ची व्हॅल्यू असेल, 3 दुनी किती असेल, 6, तर हा जर 2 इंटू 3, हा बी किती झाला 6, तर हे बी 6 आहे, हे बी 6 आहे. पण तुम्ही पहा EMF 3 होतं, नंतर किती केलं 2, जेव्हा EMF कमी केलं तेव्हा करंट काय झाला, वाढला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ट्रान्सफॉर्मर मध्ये जिथं ईएमएफ कमी असते तिथं करंट जास्त, आणि जिथं ईएमएफ जास्त आहे तिथं करंट कमी. तर आता आपलं काय म्हणणं आहे की आपण कन्वर्ट करू आलो समजा लार्ज करंट ऍट लो व्होल्टेज टू लो करंट ऍट हाय व्होल्टेज. मग हे बरोबर आहे ना, लार्ज करंटचा लो करंट करता तुम्ही, किंवा लो व्होल्टेजचा हाय व्होल्टेज करता. त्याचा ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, बी करेक्ट आहे. इथं चुकलं नाही, स्मॉल करंट ऍट लो व्होल्टेज नाही, नाही, लो व्होल्टेजले करंट स्मॉल थोडी असेल, लो व्होल्टेजले करंट हाय असेल ना. जो तुम्ही कन्वर्ट कराल लो व्होल्टेजचा हाय व्होल्टेज लो करंट. ओके नेक्स्ट, हा पुढचा प्रश्न. व्होल्टेज इन द सेकंडरी कॉइल, व्होल्टेज इन सेकंडरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर डज नॉट डिपेंड अपॉन. स्वर घ्या, स्वर. सेकंडरी कॉइल मध्ये जे व्होल्टेज आहे ते कशावर डिपेंड नाही करत, व्होल्टेज इन प्रायमरी कॉइल यस डिपेंड करते, ठीक आहे. टर्न्स रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर डिपेंड करते, फ्रिक्वेन्सी ऑफ द फ्रिक्वेन्सीवर नाही डिपेंड करत. कारण समजा फ्रिक्वेन्सी जर 50 ची असेल, कारण जर ऑसिलेशन 50 वेळा होत असेल तर तिकडे बी किती वेळा होतात, 50 वेळा. तर 50 100 गेलो ना, ईएमएफ वर फरक नाही पडत. सोर्सच्या जो फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावर डिपेंड करत नाही, बाकी सगळ्यावर करते. म्हणजे याचा आन्सर कोणतं राहील, सी. ठीक आहे नेक्स्ट. A transformer has 20 turns. Transformer has 20 turns in a primary and 100 turns in a secondary. The number of turns in a primary किती है, 20. Number of turns in a secondary किती है, 100. And AC voltage of 600 sin 314t is applied. म्हणजे जे इनपुट व्होल्टेज आहे व्ही इन केलं त्याला, व्ही इन म्हणजे कोण आहे, हा ईपी प्रायमरीचा, तर त्यांना व्ही इन लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. व्ही इन म्हणजेच तुम्हाला कन्फ्युज नाही म्हणून म्हणून ईपी लिहितो मी त्याला. इनपुट व्होल्टेज इज प्रायमरी कॉइलला दिलेलं व्होल्टेज, आणि ते किती दिलं रे बाबू, जाऊ दे जे आहे तेच लिहितो ना. व्ही इन इनपुट, हा किती, 600 साइन 314t, म्हणजे टाइम व्हॅरिंग आहे ते असतेच. प्रायमरी द टर्मिनल ऑफ ट्रान्सफॉर्मर, देन कोणत्या प्रायमरीला, देन मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ सेकंडरी आउटपुट व्होल्टेज ऑप्टेन इन द व्होल्टेज. तर तुम्हाला व्होल्टेज कोणतं, आउटपुट वालं, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे. अबे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला भेटेल, तर याची बी तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायला लागेल. समजलं का, ते एसी सोर्स मध्ये. मग आता काय करू आपण, रिलेशन वापरू. काय तुम्हाला पाहिजे, आउटपुट व्होल्टेज डिवाइड बाय काय होईल, इनपुट व्होल्टेज इज इक्वल्स टू व्होल्टेजचा नंबर ऑफ टर्न सोबत कसा रेशो आहे, रिलेशन आहे डायरेक्ट. म्हणजे वरती काय होईल, नंबर ऑफ टर्न्स कोणाचे, सेकंडरीचे, नंबर ऑफ टर्न्स कोणाचे, प्रायमरीचे. नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीचे किती, 100, नंबर ऑफ टर्न प्रायमरी किती, 20, आणि इकडे कोण, इनपुट व्होल्टेज. ठीक आहे, तर हा याच्यासोबत कटला, यांना डिवाइड केला, हा गेला 5. आणि इनपुट व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू घ्या, म्हणजे तुम्हाला आउटपुट व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल ना. अरे आउट व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू कधी, जेव्हा तुम्ही इन व्होल्टेजची मॅक्झिमम घ्याल. मग या इन व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू किती, 600 sin 314. तर जेव्हा या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू तुम्ही मॅक्झिमम घ्याल, आणि कोणत्याही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती, 1. म्हणजे याची म्हणजे साइन आणि कॉसची गोष्ट जर केली तर मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते, 1. तर ते जर 1 घेतलं तर इथं किती येणार, 600, आणि 6 पंच किती रे, 30. हे 30 आणि ते 0, 3000. 3000 म्हणजे कोणतं, ऑप्शन सी. चाललो मी घरी, समजलं का. ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा, the alternating EMF induced in a secondary coil of transformer is mainly due to. तर जे
ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी कॉईल आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे ईएमएफ इंड्यूस होते ते मेनली कशामुळे होते, तर व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड काय आले ते नाही, व्हॅरिंग मॅग्नेट, यस, अरे मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होते ना जेव्हा तुम्ही प्रायमरी कॉईल सोबत एखादा अल्टरनेटिंग सोर्स लावला, तर तो अल्टरनेटिंग सोर्स म्हणजे करंटची व्हॅल्यू मॅक्झिमम होऊन राहिली, मिनिमम होऊन राहिली, मॅक्झिमम होऊन राहिली, मिनिमम होऊन राहिली. अल्टरनेटिंग सोर्स समजते तुम्हाला, एसी करंट समजते ना, नसेल समजत तर नेक्स्ट चॅप्टर मध्ये असते, ठीक आहे. तर तो व्हॅरी होऊन राहिला, त्याच्यामुळे या प्रायमरी कॉईल सोबत लिंक ज्या फ्लक्स आहेत ते चेंज होऊन राहिला ना, मॅग्नेटिक फील्ड चेंज होऊन राहील ना, म्हणजे त्या आर्मेचर कॉईल सोबत लिंक असलेली आर्मेचर कॉईल मध्ये पसरलेली मॅग्नेटिक फील्ड हे कंटिन्युअसली व्हॅरी होऊन राहिली ना, म्हणून व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड इज द रिझन टू इंड्यूस द ईएमएफ इन अ सेकेंडरी कॉइल. दैट मीन्स ऑप्शन बी इज करेक्ट. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पे ये है. एन आइडियल ट्रांसफॉर्मर हैज टर्न्स रेशियो 10. टर्न्स रेशियो मतलब NS अपॉन NP इज इक्वल्स टू किती रे 10. ठीक है. व्हेन द प्रायमरी इज कनेक्टेड टू 220 व्होल्ट 50 हर्ट्स. प्रायमरी तर प्रायमरी म्हणजे ईपी किती 220 व्होल्ट आणि 50 हर्ट्स. हर्ट्स फ्रिक्वेन्सी, तर तिचं काही घेणं नाही ना, फ्रिक्वेन्सी आपल्याला घेणं नाही का, नाही, तसं तर आपल्याला काही घेण्याचं घेणं नाही, पण फ्रिक्वेन्सीचं बी नाही. ठीक आहे. एसी सोर्स, द पॉवर आउटपुट इज, तुम्हाला विचारलं पॉवर म्हणजे आउटपुट पॉवर विचारली, आउटपुट पॉवर विचारली, ठीक आहे, किती असेल, ठीक आहे, तर मी येते P2 लिहितो किंवा P आउट लिहितो, ठीक आहे, आउटपुट पॉवर विचारली. तर बाबू आउटपुट पॉवर म्हणजे काय रे, काय रे, आउटपुट पॉवर इज नथिंग बट इनपुट पॉवर, आणि ते काय असते, ई आणि आयचा गुणाकार, कोणता इन कोणताही आय पण सारखा सारखा, म्हणजे तुम्ही जर ईएस असलं तर आयएस घ्या, तुमच्याकडे कोण आहे ईपी आहे, तर तुम्ही काय करा, ईपी आहे की नाही, ईपी आहे की नाही, तर तुम्ही आयपी काढा. आता आयपी काढला म्हणजे तुमचं काम होते, तुम्हाला आउटपुट पॉवर भेटून जाते. मग आयपी कसा काढता, तर आयपी काढण्यासाठी आपण रिलेशन वापरू एखादं, कोणतं रिलेशन वापरता, ईपी आहे आपलं जो टर्न्स रेशो आहे, तर ईएस काढून घेऊ. चला ईएस कसंही करा, ईएस अपॉन ईपी इज इक्वल्स टू एनएस अपॉन एनपी. चालतं, हे रिलेशन माहित आहे. याच्यावरून ईएस इज इक्वल्स टू काय एनपी अपॉन एनएस किती आपल्याकडे 10, आणि मल्टिप्लाय मध्ये कोण आहे ईपी, ईपीची व्हॅल्यू किती 220, तर 10 गुणिला 220 म्हणजे किती झालं 2200, तर ईएस किती झाला 2200 व्होल्ट. मग तुमच्याकडे ईएस बी आहे, ओके, आणि ईपी बी आहे, ईपी बी आहे, ईएस बी आहे, पण तुम्हाला काढायला लागते आयपी काढायला लागेल ना, ओके. has turns ratio 10, the primary coil is connected to power source, the output power is, कसं करता येईल, आयपी कसं काढतात आपण, एकही आय माहिती नाही ना आपल्याला, एकही आय माहिती नाही, अबे ओ ओय, ऑप्शन बी राहील ना, कायला सॉल्व करावं लागते, सॉल्व करायला लागते, कोणतं ट्रान्सफॉर्मर आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर, ऑप्शनच्या व्हॅल्यूने दिलेलं ना, मी व्हॅल्यू बसलो काढत, व्हॅल्यू थोडी ऑप्शन मध्ये, ऑप्शन व्हॅल्यू तो काय म्हणते 0 असेल, नाही तर इक्वल टू पॉवर इनपुट, जे इनपुट आहे तेवढीच असते म्हणजे, यस इथं जर किमती असला तर किंमतचं काम आहे, ऑप्शन पहिले पाहा लागतात. हे मी जाणून तुम्हाला सांगितलं की ऑप्शन पाहायचं जा, तुम्ही जे डायरेक्ट नाव टाकून पेपर देता, अशा मना टाकून ठेवता, ऑप्शन वाचत जा, ठीक आहे, आलं लक्षात, आलं का लक्षात, आलं का लक्षात, प्रश्न चिन्ह, ठीक आहे. चला नेक्स्ट, the core used in the transformer and other electromagnetic devices is laminated to increase the magnetic field, increase the level of magnetic saturation of the core, reduce the residual magnetism in the core, reduce the eddy current. Option D is the correct, because eddy current अगर वो पूरा ब्लॉक बनेगा, उसको लैमिनेट करके बीच में इंसुलेटर नहीं डालेंगे तो ये पूरा ब्लॉक बनेगा, और पूरे ब्लॉक में करंट की एडीज बनेंगी जो टेम्परेचर बढ़ाएंगी, हीट जनरेट करेगी, उससे पावर भी लॉस होगा और वो कॉइल जल भी सकती है, इसलिए ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट, अ ट्रांसफॉर्मर हैज 120 टर्न्स इन द प्राइमरी कॉइल and carries 5 ampere current.
इनपुट पॉवर इज 1 किलोवॅट टू हॅव 560 व्होल्ट आउटपुट, द नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉइल विल बी. करता येतील आता प्रॉब्लेम. तर इथून आता सेम जनरचे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. फक्त काय माहित आहे का, एका ठिकाणी एक प्रश्न येते आता. हा प्रश्न आहे. ठीक आहे. इन ट्रान्सफॉर्मर अँड ऑडिओ एम्प्लिफायर हॅज आउटपुट इम्पेडन्स दॅट इज 8000 ओहम. शब्द काय आला? इम्पेडन्स. इम्पेडन्स. तर हा जो इम्पेडन्स आहे इसको डिनोट करते मेनली झेड से. किससे डिनोट करते? झेड से. तर सध्या तुम्हाला इम्पेडन्सचा अर्थ माहित नाही, कारण ह्याचं इंट्रोडक्शन होईल एसी सर्किटमध्ये. तर तुम्ही सध्या एक वेळ लक्षात घ्या की इम्पेडन्स मध्ये दुसरं काही नसून रेजिस्टन्सच आहे. काय? रेजिस्टन्स. आणि याचं रिलेशन इम्पेडन्सचं दॅट इज समजा Z2 अपॉन Z1, Z2 अपॉन Z1 इज इक्वल्स टू असेल NS अपॉन NP चा सॉरी NS अपॉन NP जो आहे तो असेल तुमचा Z2 अपॉन Z1 चा स्क्वेअर. हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ टर्न्सचा जो रेशो आहे तो इम्पेडन्सच्या रेशोच्या स्क्वेअरची प्रोपोर्शनल असते. राहील लक्षात? काही अडचण? तसं आपण पुढे घेऊच ते. नेक्स्ट झालं. मग अशा पद्धतीनं हे क्वेश्चन्स आहेत, बाकीचे तुम्ही चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करून घ्या. बरेच आहेत अजून पण तुम्हाला करावे लागतील. इथं आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे चॅप्टर आहे अतिशय चांगलं चॅप्टर होतं. स्कोरिंग होतं. 3 क्वेश्चन सीईटी मध्ये एक्सपेक्ट करू आपण याच्यापैकी, आणि ते संपलेलं आहे. उद्यापासून आपण सुरू करूया आपल्या सिलेबसचं. एक मिनिट मला विचार करू द्या. व्हिडिओ बंद करून विचार करू.